महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता जमवण्यास सुरुवात झालेली आहे। बघा लाडक्या बहिणींनो, अखेर तुमची प्रतीक्षा आज संपलेली आहे। महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी काही मिनिटांपूर्वी लाडक्या बहिणींना आदेश दिलेला आहे। बघा अजितदादा पवार काय म्हणलेले आहेत की आज सकाळी 3490 कोटींच्या चेकवरती सही करण्यात आलेली आहे। बघा सकाळपासून भरपूर बहिणींना पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे। आज सकाळ सकाळ चेक सुद्धा बँकेमध्ये गेलेले होते। त्याच अनुषंगाने आज सर्व बँका सुरळीतपणे सुरूच आहेत। सर्व बहिणींना पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे, परंतु याच्यामध्ये काही नवीन नियम सुद्धा लागू करण्यात आलेले आहेत। जर बहिणी त्या नवीन नियमांमध्ये बसत नसतील तर त्या बहिणींना आज पैसे येणार नाही। त्यामुळे आज कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता, गॅस कनेक्शनचे 2500 रुपये आणि मागील सर्व पैसे जमा होत आहेत, तर ते 20 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊया। तर बघा आज सकाळी महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून आज लाडकी बहीण योजनेच्या 8व्या हप्त्यासाठी बटन दाबण्यात आलेलं आहे। बहिणींच्या खात्यामध्ये खटाखट पैसे जमवण्यास सुरुवात झालेली आहे। सर्व बहिणी आनंदित झालेल्या आहेत। या 20 जिल्ह्यांमध्ये फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता जमवण्यास सुरुवात झालेली आहे। भरपूर दिवसांपासून लाडक्या बहिणी फेब्रुवारी महिन्याच्या 8व्या हप्त्याची वाट पाहत होत्या, तर त्या बहिणींची प्रतीक्षा आज संपलेली आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो, महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांमध्ये फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता जमवण्यास सुरुवात झालेली आहे। भरपूर ताईंनी सकाळपासून कमेंटच्या द्वारे, कॉलच्या द्वारे सांगितलेलं आहे की दादा मला 1500 रुपये प्रमाणे फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा झालेला आहे, परंतु 2100 रुपये कधी येणार आहे त्यावरती सुद्धा निर्णय आलेला आहे। बघा आज पैसे येणार आहेत, परंतु लाडक्या बहिणींना तातडीच्या सूचना देण्यात आलेल्या आहे। ज्या बहिणींचा फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर त्या बहिणींसाठी या तातडीच्या सूचना आलेल्या आहेत। बघा ज्या बहिणींनी आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलेलं नसेल तर त्या बहिणींनी लवकरात लवकर आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करायचं आहे, अन्यथा तुमचा हप्ता पेंडिंगला पडू शकता। बघा स्पष्टपणे सांगितलेलं आहे की तुमचा हप्ता पेंडिंगला पडू शकतो, त्यामुळे आज तुम्ही लवकरात लवकर आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का, जर नसेल तर लवकरात लवकर लिंक करायचं आहे। कारण आज मुंबई येथे मंत्रिमंडळाची बैठक पार पडली, तर त्या बैठकीमध्ये महत्त्वपूर्ण असा निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे। बघा लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेच्या 8व्या हप्त्यासाठी महाराष्ट्र राज्यातील मुंबई येथे मंत्रिमंडळाची बैठक पार पडली, तर त्या बैठकीमध्ये लाडक्या बहिणींसाठी महत्त्वपूर्ण असा निर्णय घेण्यात आलेला आहे की लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता जमा करा आणि त्या 8व्या हप्त्यासोबत मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसचे 2500 रुपये सुद्धा जमाच होणार आहे। बघा आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी खास करून लाडक्या बहिणींसाठी आलेली आहे। बघा लाडक्या बहिणींनो, आज कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होत आहेत, कोणत्या बहिणींना पैसे येणार आहे त्याविषयी सुद्धा निर्णय घेण्यात आलेला आहे। तर बघा भरपूर दिवसांपासून लाडक्या बहिणी फेब्रुवारी महिन्याच्या 8व्या हप्त्याची आणि मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसची वाट पाहत होत्या, परंतु आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा पैसे येतील अशाच न्यूज तुम्ही पाहिलेल्या असतील, परंतु आज तुमची प्रतीक्षा खरोखर पद्धतीने संपलेली आहे। कारण काही मिनिटांपूर्वी महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना सांगितलेलं आहे की आज सकाळी बटन दाबण्यात आलेलं आहे, त्यामुळे आज नेते वितरणास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा लाडक्या बहिणींनो, आज महत्त्वपूर्ण अशी अपडेट आलेली आहे। तुम्ही भरपूर दिवसांपासून वाट पाहत होता की आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, आता महिना संपायला आला तरी पण पैसे का आले नाहीत, परंतु अजितदादा पवार यांनी काही दिवसांपूर्वी स्टेटमेंट केलेलं होतं की मी 3500 कोटींच्या चेकवरती सही केलेली आहे, तर तो चेक आज खरोखर पद्धतीने बँकेमध्ये गेलेला आहे। परंतु आज लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता
1500 रुपये प्रमाणे मिळणार आहे। बघा बहिणींसाठी एक दुःखद बातमी आहे तर एक आनंदाची बातमी आहे। बघा बहिणींना फेब्रुवारी महिन्याच्या 8व्या हप्त्याची रक्कम वाढवून मिळाली पाहिजे होती, परंतु ही रक्कम 1500 रुपये प्रमाणे मिळत आहे। परंतु महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मार्च महिन्यामध्ये अर्थसंकल्प तयार होणार आहे, तर त्या अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची रक्कम 21 रुपये करण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे। कारण माहितीच्या जाहीरनाम्यामध्ये म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांचं जे सरकार आलेलं आहे, तर त्या सरकारने जाहीरनाम्यामध्ये अगोदरच सांगितलेलं होतं की लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची रक्कम 21 रुपये करणार आहोत, तर ती 21 रुपये रक्कम पुढच्या महिन्यापासून होणार आहे। परंतु आज महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, अजितदादा पवार आणि आदिती तटकरे मॅडम यांच्या हस्ते बटन दाबण्यात आलेलं होतं। त्यापूर्वी त्यांनी लाडक्या बहिणींना आदेश सुद्धा दिलेला आहे की पुढच्या महिन्यापासून म्हणजेच मार्च महिन्यापासून 21 रुपये करू, सोबतच गॅस कनेक्शनचे जे 2500 रुपये आहेत तर त्या 2500 रुपयांमध्ये अजून सुद्धा वाढ केली जाणार आहे। त्यामुळे पुढील महिन्यामध्ये अर्थसंकल्प होईल, त्या अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहीण योजनेविषयी, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेविषयी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे, हे सुद्धा स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे। परंतु आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांमध्ये हे पैसे जमा होत आहेत। उर्वरित 16 जिल्ह्यांमध्ये उद्या आणि परवा हे पैसे जमा होणार आहेत। बघा लाडक्या बहिणींनो, स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की एकाच दिवशी सर्व पैसे हस्तांतर करणं शक्य होत नाही। त्याच अनुषंगाने आज 35 लाख बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता आणि गॅस कनेक्शनचे 2500 रुपये सुद्धा जमा होणार आहे। बघा महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत, तर या 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांमध्ये आज फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता आणि इतर पैसे सुद्धा जमा होणार आहे उद्या आणि परवा। उर्वरित जे 16 जिल्हे राहिलेले आहेत त्या जिल्ह्यांमध्ये उद्या आणि परवा हे पैसे जमा होणार आहे। त्यामुळे ज्या बहिणींचा जिल्हा या 20 जिल्ह्यांमध्ये असेल त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे, परंतु ज्या बहिणींचा जिल्हा या 20 जिल्ह्यांमध्ये नसेल त्यांच्यासाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे, कारण त्यांना फक्त आजचा दिवस वाट पाहायची आहे, उद्या त्यांच्या खात्यामध्ये सुद्धा पैसे जमा होणार आहेत। त्यामुळे हे 20 जिल्हे कोणकोणते आहेत, सोबतच काही सरकारी क्षेत्रामधील बँकांना सुद्धा आज प्राधान्य देण्यात आलेलं आहे। त्यामुळे हे 20 जिल्हे आणि या सरकारी क्षेत्रामधल्या कोणकोणत्या बँका आहेत ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या मध्ये बघणार आहोत। परंतु लाडक्या बहिणींनी 2 कामे केलेली आहेत का हे चेक करणं सुद्धा गरजेचं आहे, अन्यथा तुमच्या खात्यामध्ये 1 रुपया सुद्धा येणार नाही। स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की लाडक्या बहिणींनी 2 कामे केलेली आहेत का हे चेक करणं गरजेचं आहे, अन्यथा बहिणींनी 2 कामे केलेली नसतील तर त्यांना पैसे येणार नाही आणि त्यांना पुढील 5 वर्षांसाठी या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही। त्यामुळे ही 2 कामे कोणकोणती आहेत ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत, कारण बहिणींना आज 3 मेसेज येणार आहेत। बघा 2 कामे का करायला लावलेले आहेत, कारण आज बहिणींना 3 मेसेज येणार आहेत। त्याच्यामध्ये पहिला मेसेज आहे तर तो 1500 रुपयांचा आहे, दुसरा मेसेज आहे तर तो दुसरा मेसेज आहे तर तो 15,500 रुपयांचा आहे आणि तिसरा मेसेज आहे तो 2500 रुपयांचा आहे। बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला आज 3 मेसेज येणार आहेत, म्हणजेच बहिणींना आज सर्व पैसे हस्तांतर केले जाणार आहेत। परंतु बहिणींच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की 1500 रुपये कशाचे येणार आहेत, सोबतच 10,500 रुपये कशाचे येणार आहेत आणि 2500 रुपये कशाचे येणार आहेत, ते तुम्हाला अगदी स्पष्टपणे सांगून टाकतो। बघा 1500 रुपये तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता मिळणार आहे, सोबतच 10,500 रुपये कोणते मिळणार आहे त्याविषयी सुद्धा अपडेट आलेले आहे। बघा बहिणींना 7 महिन्याचे 1500 रुपयाप्रमाणे 10,500 रुपये जमा झालेले आहेत, परंतु काही लाडक्या बहिणी अशा आहेत की त्यांचा फॉर्म जुलै महिन्यामध्ये पात्र ठरला, ऑगस्ट महिन्यामध्ये पात्र ठरला, परंतु त्या बहिणींना मागील पैसे आलेले नाहीत, त्यांना थेट फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता जमा झालेला आहे। त्यामुळे त्या बहिणींना आज 10,500 रुपये सुद्धा मिळणार आहेत, म्हणजेच मागील सर्व पैसे आजच मिळणार आहेत आणि हे 2500 रुपये म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसचे 2500 रुपये सुद्धा
जमाच होत आहे। परंतु फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता आणि मागील 7 महिन्यांचे हे पैसे मिळवण्यासाठी लाडक्या बहिणींनी आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलेलं आहे का हे चेक करणं सुद्धा गरजेचं आहे। कारण लाडक्या बहिणींनो स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की लाडकी बहीण योजनेचा हप्ता डीबीटीच्या मार्फत तुमच्या खात्यामध्ये जमाच केला जाणार आहे। जर तुमचं आधार कार्ड आज बँक खात्याला लिंक नसेल आणि तुमचा जिल्हा या 20 जिल्ह्यात असेल तर तुम्हाला आज पैसे येणार नाहीत। आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असलंच पाहिजे आणि तुमचा जिल्हा या 20 जिल्ह्यांमध्ये असलाच पाहिजे। तुम्हाला लगेच दाखवतो की हे 20 जिल्हे कोणकोणते आहेत। परंतु ज्या बहिणींना आज पैसे येणार नाहीत, बघा सरकारने स्पष्टपणे सर्व नियोजन केलेलं आहे की ज्या बहिणींना आज पैसे येणार नाही तर त्यांनी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून हेल्पलाईन सेवा सुरू करण्यात आलेली आहे। तर त्या हेल्पलाईन नंबरवरती तुम्हाला मेसेज करायचा आहे। तुम्हाला मी सर्व माहिती अगदी मुद्देसूद पद्धतीने देत असतो, त्यामुळे आपला व्हिडिओ तुम्ही पळून स्किप करून कधीही पाहत जाऊ नका। कारण एक एक मुद्दा अत्यंत महत्त्वाचा असतो। त्या मुद्द्यांकडे जर तुम्ही लक्ष दिलं तर तुमचा एक हप्ता सुद्धा कधीच पेंडिंगला पडणार नाही। गॅस कनेक्शनचे पैसे कधीच पेंडिंगला पडणार नाहीत, थेट पैसे तुमच्या खात्यामध्ये जमाच होणार आहे। परंतु सरकारने लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून हेल्पलाईन सेवा सुरू केलेली आहे। आता हेल्पलाईन सेवा म्हणजे काय तुम्हाला ते सुद्धा सांगतो। बघा ज्या बहिणींना मागील पैसे आलेले नसतील, बघा 7 हप्ते विस्तांतरित झालेले आहे, तर त्या 7 हप्त्यांमधील कोणाला 6 हप्ते आले असतील, कोणाला 2 हप्ते आले असतील किंवा कोणाला एकच हप्ता आले असेल तर त्या बहिणींना मागील 7 महिन्यांचे पैसे सरकार देणार आहे। म्हणजेच कोणत्याही बहिणीवरती अन्याय होणार नाही, कोणत्याही बहिणीमध्ये दुजाभाव होणार नाही आणि कोणत्याही बहिणींना 1 रुपया सुद्धा कमी देणार नाही, असं स्पष्टपणे महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे या हेल्पलाईन नंबरवरती मेसेज करायचा आहे। परंतु मेसेज करताना काय गोष्टींची काळजी घ्यायची आहे ते सुद्धा तुम्हाला लगेच सांगतो। बघा ज्या बहिणींना आज फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता येणार नाही त्यांनी सुद्धा ही प्रक्रिया करायची आहे, त्यानंतर तुम्हाला पैसे येणार आहेत। कारण फेब्रुवारी महिन्याचा हप्ता 2 ते 3 दिवसांमध्ये संपणार आहे। एकदा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता संपला परत तुम्हाला 1 रुपया सुद्धा येणार नाही। त्यामुळे हा व्हिडिओ अत्यंत काटेकोर पद्धतीने पाहायचा आहे। बघा लाडकी बहीण योजनेचा हेल्पलाईन नंबर आहे 9861717171। बघा मी भरपूर वेळा व्हिडिओमध्ये हा हेल्पलाईन नंबर दिलेला आहे। आता हा हेल्पलाईन नंबर का दिलेला आहे की ज्या बहिणी गरजू असतील, ज्यांना गरज असेल आणि त्यांनाच पैसे आले नसतील तर त्या बहिणीने या हेल्पलाईन सेवेचा लाभ घ्यायचा आहे। बघा हे हेल्पलाईन नंबरद्वारे काय करायचं आहे की सर्वात प्रथम हा हेल्पलाईन नंबर आपल्या मोबाईलवरती सेव्ह करायचा आहे। त्यानंतर व्हॉट्सअपवरती जायचं आहे आणि त्या व्हॉट्सअपवरती आपलं नाव टाकायचं आहे, आपला जिल्हा टाकायचा आहे आणि आपला तालुका टाकायचा आहे आणि आमचा फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला आहे आणि आम्हाला पैसे आले नाहीत त्या महिन्याचा महिना टाकायचा। सोबतच त्याच्यामध्ये कारण सुद्धा टाकायचं आहे की आम्हाला फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता आलेला नाही। त्यानंतर लाडकी बहीण योजनेचे जे हेल्पलाईन सेवक असतात ते तुमचा अर्ज चेक करतील, त्याच्यानंतर तुमच्या खात्यामध्ये हे सर्व पैसे जमाच केले जाणार आहेत। बघा स्पष्टपणे सांगितलेलं आहे की व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा, त्यानंतर आम्ही तुमचा अर्ज चेक करू। चेक केल्यानंतर जर तुम्ही खरोखर या पात्रतेच्या मुद्द्यांमध्ये बसत असाल, पात्रतेच्या निकषांमध्ये बसत असाल तर तुम्हाला सर्व पैसे येणार आहेत। बघा हे झालं लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याबाबत। परंतु लाडक्या बहिणींसाठी महत्त्वपूर्ण अशी घोषणा काही मिनिटांपूर्वी करण्यात आलेली आहे। बघा 14 मार्च रोजी होळी सण आहे, तर त्या होळी सणानिमित्त लाडक्या बहिणींना पैठणी साड्यांचं वितरण सुद्धा केलं जाणार आहे। परंतु या पैठणी साड्यांचं वितरण हे सरकारच्या माध्यमातून केलं जाणार आहे। भरपूर दिवसांपासून भरपूर चॅनलवरती पाहिलं असेल की लाडक्या बहिणींना पैठणी साड्या मिळणार आहेत। बघा आपल्या चॅनलच्या माध्यमातून 26 जानेवारी निमित्त आपण 30 पैठणी साड्या वितरण केलेल्या होत्या। त्यानंतर आपण परत एकदा पैठणी साड्यांचं नियोजन करणार आहोत। परंतु लाडक्या बहिणींना स्पष्टपणे सांगण्यात येत आहे की होळी सणानिमित्त प्रत्येक लाडक्या बहिणीला एक पैठणी साडी अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून देण्यात येणार आहे। म्हणजेच सरकार सर्व पैठणी साड्या अंगणवाडी सेविकांकडे जमा करणार आहे, तर त्या अंगणवाडी सेविकांमार्फत सर्व लाडक्या बहिणींना प्रत्येकी गावातील सर्व लाडक्या बहिणींना याचा लाभ मिळणार आहे। परंतु या साड्यांचा लाभ घेण्यासाठी काही पात्रता सुद्धा सांगण्यात आलेली आहे। फक्त तुमचा फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असून चालणार नाही, त्यासाठी काही महत्त्वपूर्ण अशी पात्रता सुद्धा आलेली आहे। त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की आपल्याला सुद्धा एक पैठणी साडी मिळली पाहिजे
पाहिजे जर तुम्हाला वाटत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अगदी मुद्देसूद माहिती देणार आहे. परंतु आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे. तुम्ही सुद्धा न्यूज चॅनलवरती पाहिलं असेल, बातम्यांना सुद्धा पाहिलेलं असेल, परंतु त्या न्यूज चॅनलवरती आणि बातम्यांमध्ये डिटेलमध्ये माहिती नसते. त्यामुळे आपल्या चॅनलमध्ये अत्यंत काटेकोर पद्धतीने आणि तुम्हाला सुद्धा समजेल अशा गावरान भाषेमध्ये सर्व माहिती देत असतो. त्यामुळे व्हिडिओ पळवत पाहू नका, व्हिडिओ स्किप करून पाहू नका. बघा 20 जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे. तर ते 20 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात. बघा, जर तुमचा जिल्हा या 20 जिल्ह्यांमध्ये असेल तर तुम्हाला आज 100% पैसे येणार आहेत. तर बघा, या 20 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा म्हणजे मुंबई शहर, दुसरा जिल्हा म्हणजे मुंबई उपनगर, तिसरा जिल्हा म्हणजे पुणे, चौथा जिल्हा म्हणजे सातारा आणि पाचवा जिल्हा म्हणजे सोलापूर जिल्हा. बघा लाडक्या बहिणींनो, हे 5 जिल्हे सर्वात मोठे जिल्हे आहेत. या जिल्ह्यांची लोकसंख्या भरपूर आहे. त्यामुळे सर्वात प्रथम या 5 जिल्ह्यांमध्ये हे पैसे जमाच केले जाणार आहे. सोबतच नागपूर विभाग आहे, तर त्या नागपूर विभागामधील वर्धा असेल, नागपूर असेल, चंद्रपूर असेल, गडचिरोली असेल आणि गोंदिया असेल, या 5 जिल्ह्यांमध्ये सुद्धा आज पैसे येणार आहे. सोबतच बुलढाणा आहे, अकोला आहे, अमरावती आहे, यवतमाळ आहे आणि वाशिम आहे. म्हणजेच या उजव्या साईडच्या 5 जिल्ह्यांमध्ये सुद्धा पैसे येणार आहेत. बघा 15 जिल्ह्यांची यादी सांगितलेली आहे. उर्वरित 5 जिल्हे सुद्धा लगेच सांगून टाकतो. त्याच्यामध्ये रायगड जिल्हा आहे, नगर जिल्हा आहे, औरंगाबाद जिल्हा आहे, उस्मानाबाद जिल्हा आहे आणि परभणी आणि बीड सुद्धा जिल्हा याच्यामध्ये टायटॅनिक सांगण्यात आलेला आहे. म्हणजेच सर्वात प्रथम या 20 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत आणि आले तर बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे येणार आहेत, कारण तो एक जिल्हा सुद्धा हायलाइटला आलेला आहे. त्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा आजच पैसे येणार आहेत. बघा लाडक्या बहिणींनो, जर तुमचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी असेल तर तुमच्यासाठी आजचा दिवस 100% आनंदाचा दिवस ठरणार आहे. सोबतच काही सरकारी क्षेत्रामधील बँकांना सुद्धा आज प्राधान्य देण्यात आलेलं आहे. यामध्ये भारतीय स्टेट बँक आहे, बँक ऑफ इंडिया आहे, पोस्ट बँक आहे आणि ग्रामीण बँक आहे. बघा आज सरकारी क्षेत्रामधील काही बँकांना प्राधान्य देण्यात आलेलं आहे. त्यामुळे ज्या बहिणींचं खातं या बँकेमध्ये असेल त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आलेली आहे. बघा तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की आज बँकांना का प्राधान्य देण्यात आलेलं आहे, तर लाडक्या बहिणींनो, या बँका अशा बँका आहेत की या बँकाला 1 दिवसांमध्ये आधार कार्ड लिंक होतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या बँकांना डीबीटी ऍक्टिव्ह आहे. म्हणजेच सर्वात मोठी जी डीबीटी असते तर ती डीबीटी या बँकेंना आहे. सर्वात प्रथम सर्वात मोठी बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया. ज्या बहिणींचं खातं स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये आहे त्या बहिणींना काळजी करायची कसलीच गरज नाही. आणि दुसरी बँक म्हणजे पोस्ट बँक. बघा या 2 बँका अशा बँका आहेत की सर्वात मोठी डीबीटी या बँकांना आहे. परंतु उर्वरित बँकेमध्ये सुद्धा पैसे येणार आहेत, परंतु ते पैसे येण्यास काही अवधी काही वेळ सुद्धा लागू शकतो. सोबतच लाडक्या बहिणींना प्रधानमंत्री घरकुल योजना, मोफत शिलाई मशीन योजना, मोफत पिठाची गिरणा या योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला पैसे येतील त्याच्यामध्ये काही वाद नाही, परंतु जर तुम्हाला प्रधानमंत्री घरकुल योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही लवकरात लवकर ग्रामपंचायत किंवा पंचायत समितीमध्ये अर्ज करायचा आहे. कारण घरकुल योजनेची रक्कम वाढवण्यात आलेली आहे. 2,10,000 इतकी रक्कम काल करण्यात आलेली आहे. त्यामुळे घर बांधण्यासाठी 2,10,000 रुपये तुम्हाला सुद्धा मिळणार आहे. सोबतच मोफत शिलाई मशीन योजना. बघा या मोफत शिलाई मशीन योजनेच्या माध्यमातून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये शिलाई मशीन खरेदीसाठी 15,000 रुपये दिले जाणार आहे. आणि तिसरी योजना म्हणजे मोफत पिठाची गिरणी. या योजनेच्या माध्यमातून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 20,000 रुपये रक्कम पिठाची गिरणी खरेदी करण्यासाठी मिळणार आहेत. बघा लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण अशा अपडेट सुद्धा आलेल्या होत्या, तर त्या अपडेट अगदी काटेकोर पद्धतीने तुमच्यापर्यंत पोहोचवलेले आहेत. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा. तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.